एकता स्पोर्ट गोडसे आयोजित एकता चषक 2026 या ठिकाणी सेमीफायनल आता सुरू होते। सेमीफायनल मध्ये दोन्ही संघ आपण बघतात खरं तर नामांकित संघ कालच्या दिवसात पाहिलं तर गावदी पोई संघाने आपला वर्षाचा दाखल अगदी क्वालिफायच्या मॅच मध्ये काय अप्रतिम सामना खेळला, अप्रतिम मॅच जिंकले। खरं तर जिथे 3 बॉल मध्ये 12 धावा संख्येची गरज असताना तो सामना गावदी पोई संघ जिंकला आणि 1 बॉल मध्ये 6 ची गरज असताना तिथे शेवटच्या चेंडूवरती मात्र गोल्डन षटकार लगावला होता। याच अगदी सनी या खेळाडूंना खरं तर एका बॉल मध्ये 6 ची गरज असताना तिथे षटकार मारला होता। आज पुन्हा एकदा सनीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत, परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली ती म्हणजे सचिन आणि त्यांच्या समवेत अगदी भावेश आणि तेजस आहेत। सामना हा 3 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे। अगदी या ठिकाणी या जय मसोबा क्रिकेट संघ चिंचवली संघासाठी सुवर्ण संधी या ठिकाणी पंचांचा ग्रीन सिग्नल। जय मसोबा क्रिकेट संघ चिंचवली संघासाठी महत्वाची या ठिकाणी सूचना, जर का सामना जिंकला फायनल मध्ये दाखल झाला तर नितीनजी मोरे यांच्या माध्यमातून टीम साठी रोख रक्कम 2000 आणि एकविरा ट्रिप मात्र पाहायला मिळेल। अगदी नितीनजी मोरे यांच्या माध्यमातून मॅच ऑन गेम ऑन दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा। पहिलाच बॉल फुलले दोन साइडला आपण पाहतोय ड्राइव्ह केलाय, परंतु पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय एक धावेतून अंकित केली जाते। सध्या तरी पहिल्याच बॉल वरती भावेश इथून सिंगल एकवटली जाते, ती म्हणजेच भावेश यांच्या बॅट मधून धावा येत आहेत। अगदी 3 षटकांचा हा सामना, 3 षटकांमध्ये पाहिलं तर अगदी गावदेवी पोई संघाला मैदानाच्या आतमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण की आजच्या दिवसात चिंचवली संघानं अप्रतिम खेळ केलाय। जबल 84 धावा देखील त्यांनी सहजासहजी चेस केल्यात आणि सातत्याने प्रत्येक मॅच मात्र आतापर्यंत खेळत आणि सर्व सामने ते चेस करत आलेत, परंतु या मॅच मध्ये देखील चेसिंग त्यांनी आवडली आहे। परंतु इथून गावदेवी पोई संघाला देखील एक मोठं टार्गेट त्यांना इथून उभं करावं लागेल। लवफुल टॉस फटका चांगला आहे, अगदी बॉलला पाठवला 20 मध्ये लॉंग ऑफला खेळाडू आहेत, एक धाव तर कंप्लीट, परंतु एकाच धावावरती इथून समाधानी मानत असताना दोन्ही फलंदाज अगदी तेजस आणि भावेश दोघांचा विचार केला तर दोघांनी आपलं वैयक्तिक खातं मात्र इथून ओपन केलंय। वैयक्तिक अकाउंट मात्र सिंगल दोन्ही बॅटरना ओपन केलं या मॅच मध्ये। 2 धावा धावफुलकावरती ऑन साइड ला उडवलाय फटका दमदार गॅप मध्ये बॉलला पाठवलाय, अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र अगदी दुप्पट वेगाने जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑन सीमा पार। फलंदाज भावेश त्याच्या बॅट मधून हा पहिला दमदार चौकार। भावेश ची बॅट आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तळपते, कारण की कालच्या दिवसात भावेशना प्रतिम खेळी साकारली होती, परंतु आजच्या दिवसात मात्र तो स्वतःला सिद्ध करतोय। महत्वाच्या मॅच मध्ये खरं तर त्याच्या बॅट मधून महत्वाच्या धावा येतात, टीमची टोटल 6 धावा। यॉर्कर लेनचा बॉल बॅटची एज बॉल चालला फाईन लेगला, तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु निशाणा इथे चुकीचा आलाय। इथे याही बॉल वरती आपण पाहतायत बॅटची एज, परंतु तदनंतर नशीब मी तर म्हणेन थोडंसं बलवंत होतं भावेश यांचं। याही बॉल वरती एक सिंगल एकवटली जाते, जर का या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नसता तर कदाचित इथे यष्टा देखील उद्ध्वस्त केल्या असत्या, परंतु याही बॉल वरती सिंगल एकवटली जाते। टीमची टोटल 7 धावा। गोलंदाजी करत असताना सुमित या गोलंदाजांना आज सर्वांचे मन जिंकले, कारण की सातत्याने पीवर मध्ये तो गोलंदाजी करतो आणि सातत्याने समोरील फलंदाजांना तो आपल्या गोलंदाजीच्या तालावरती नाचवतोय। पुन्हा एकदा यॉर्कर लेन, परंतु इथे देखील बॅटची एज घेत असताना बॉल स्लिप मध्ये निघून जातोय, तिथे देखील चांगली फील्डिंग पाहायला मिळते। सातत्याने धावा पुढे नेण्याचं काम इथून दोन्ही फलंदाज करतायत, कारण की दोन्ही फलंदाजांना माहिती आहे महत्वपूर्ण सामना आहे, प्रत्येक बॉल वरती धावा येणं महत्वाचं। अगदी ठेंबे ठेंबे तलाव साठे असं काहीतरी मैदानाच्या आतमध्ये मी तर म्हणेन विचार आहेत दोन्ही बॅटरचं। सिंगलच्या मध्ये तरी टीमची टोटल 8 धावा। शेवटचा बॉल या षटकातील स्ट्राइक वरती भावेश, अगदी इथून शेवटचा बॉल फेकण्यासाठी सध्या तरी आपण पाहतोय थोडासा रनवे रिदम मध्ये अडथळा पाहायला मिळेल। पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल, स्क्रीनवर आपण पाहू शकता भावेश खरं तर या टीमचा तो यंगस्टर आहे,
फुलरलेचा बॉल गॅप मध्ये खेळले तिथे खेळाडू पोहोचतील परंतु त्यांच्याही आवेगाच्या बाहेर बॉल जाईल सरळ लॉंगन मॉडेल यांच्या बाहेर. आणखीन एक दमदार स्ट्रोक भावेच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. अगदी फुलरलेचा चेंडू होता. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ अगदी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सोपी लाईन आणि लेंथ म्हणजे फुल टॉस आणि त्यावरती खरं तर 4 धावा वसूल केल्या गेल्यात. पाहता पाहता पहिला षटक देखील इथनं कंप्लीट झालाय. पहिल्या षटकात खरं तर अगदी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम गावदेवी पोई संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद अशी ही सुरुवात. धावा धावफलकावरती 12च्या सरासरीने जरी धावा बनवल्या तरी देखील प्रोजेक्ट स्कोर इथे पाहिला तर 36 वर जाऊन पोहोचतोय परंतु अशाच प्रकारे धावा येतील का हे देखील पाहूयात. सध्या तरी या मॅचची संपूर्ण जबाबदारी भावेश आपल्या खांद्यावरती स्वीकारतोय परंतु इथून तेजस त्याच्याही बॅट मधून काल चांगल्या धावा आल्या होत्या परंतु त्याला आज पुन्हा एकदा मात्र आपल्या टीम साठी आपल्या गावासाठी सातत्याने चांगला खेळ करावा लागेल. चला स्पीडअप करायचा आहे चिंचवली संघ कारण की तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायचे आहे याचाही भान असू द्यात. यस मॅच ऑन गेम ऑन. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अनिल. गुडलेस वाटता बॉल फक्त दिशा दिली आहे आणि त्यानंतर बॉलला पाठवले सरळ स्वर्गीय भगवान शेठ धुमाल स्टँड मध्ये बॉल सीमा पार. तेजसच्या बॅट मधून चौकार. अगदी पॅडल स्वीप या ठिकाणी पाहायला मिळते. या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते ती 16 या धावफलकावरती. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना टीम गावदेवी पोई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती अनिल यांचा भव्य स्वागत चौकारानं केले गेलं. आत्ताचा हा चेंडू सरळ स्टँडवरती होता. पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु इथून फलंदाज तेजस मिस झाला परंतु त्यानंतर गोलंदाजाने इथे दांडी गुल केली आहे. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद पहिला दे धक्का टीम गावदेवी पोई संघाला. तेजस बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन आपण पाहतोय अगदी सनी. काल अगदी क्वालिफायच्या मॅच मध्ये शेवटच्या 3 बॉल मध्ये 12 धावा संख्येची गरज असताना मात्र सनीने काय बॅटिंग केली होती. अगदी चौकार आला चौकारानंतर 2 धावा आणि तिथे 1 बॉल मध्ये 6 ची गरज असताना मात्र सनीने तिथे गोल्डन षटकार लगावला होता आणि तो सनी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल झालाय. सनी कडून देखील या मॅच मध्ये अपेक्षा असतील. पहिलाच बॉल फुलरले नॉन साइडला फक्त दिशा दिली बॉलला अगदी पाठवलं स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव तर कंप्लीट. दुसराचा प्रयत्न इथे मिस फील्डिंग थोडासा दबाव इथे जाणवतो की काय खेळाडूंवरती परंतु याही बॉलवरती धावा मिळतील. त्या 2 जिथे सिंगल होती तिथे 2 धावा एकवटल्या जात आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 18 या धावफलकावरती. सध्या तरी हे पहिलं सत्र आपण पाहतोय. धावा जमा करण्याचं काम इथे केलं जात आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला आपण पाहतोय गॅप मध्ये खेळलेत परंतु तिथे आता चांगले फील्डिंग वेल स्टॉप. याही बॉलवरती एक सिंगल मिळाली 19 धावा. त्याच दरम्यान सचिन दादा मगर त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर अंकरबाडाचे आहेत आणि सचिन दादा यांना विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावरती. या स्पर्धेत आपलं मनपूर्वक स्वागत. एकता स्पोर्ट्स गोडसे आयोजित एकता चषकात सचिन दादा आपलं मनपूर्वक स्वागत. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये धावा जमा करण्याचं काम सध्या केलं जात आहे गावदेवी पोई संघाच्या माध्यमातून. याही बॉलवरती एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 20 धावा. शेवटचा बॉल या षटकातील आतापर्यंत गोलंदाजी करत असताना अनिलने देखील चांगलाच कमबॅक केलाय कारण की महत्वाचा विकेट देखील या ठिकाणी मिळवला गेला आहे. आताचा हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर या संपास सिग्नल व्हाईट बॉल. पंचांचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय व्हाईट बॉल आहे. अर्थातच एक
अवांतर धाब आता मिळेल ती गावदेवी पोई संघाला. 21 धाबा धाव फलकावरती. सेमी फायनलचा थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय. जय मसोबा क्रिकेट संघ चिंचवली त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी पोई. इथे बॅटची एज आणि इथे आपण पाहू शकता महत्वाचा खेळाडू अर्थातच सनी, त्याला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. सनी बॅक टू द पॅव्हिलियन. चला मॅच ऑन गेम ऑन. 2 षटकांचा खेळ ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकांमध्ये गावदेवी पोई संघाने तब्बल 21 धावा बनवल्या गेल्यात. परंतु आता इथून उर्वरित शेवटचा षटक गोलंदाज मॅडी. अगदी आज मॅडीने देखील अप्रतिम कामगिरी केली आहे. अगदी लास्ट ओव्हर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे मॅडी. पहिलाच बॉल यॉर्कर लेन मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक ऑन साइडला बॉलला पाठवलाय, परंतु लॉंग ऑन क्षेत्रात सध्या तरी चुकीची फिल्डिंग पाहायला मिळते आणि तिथे आपण पाहतात बॉल सीमारेषा पलीकडे. पहिलाच बॉल वरती इथे येतोय हा चमकार. बॉल चांगला होता, फटकाही चांगला होता, परंतु तिथे डीप मध्ये अगदी नयन आले होते, परंतु तिथे सध्या तरी घाई झाली आणि बॉल मात्र निघून गेला बाउंड्रीच्या पलीकडे. धाबा येतात या ठिकाणी गावदेवी पोई संघासाठी. अगदी धाबा येणं फार महत्वाचं. धाबा कशा येऊ द्यात या महत्वाच्या आहेत. 4 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 25 धाबा. गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे अगदी मॅडी सध्या तरी चांगल्या टप्प्याने गोलंदाजी करतोय. अगदी टप्पा पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी उचली देखील कमी मिळाली आणि त्याचा बेनिफिट मात्र गोलंदाजी करत असताना मॅडीला झालाय. डॉट बॉल. जय मसोबा क्रिकेट संघ चिंचवली संघ या संघाला खरं तर पुरस्कृत केलाय ते म्हणजेच नितीनजी मोरे साहेब खरं तर या सामन्याचा ते आनंद घेत आहेत. अगदी त्यांचा संघ सुपर 4 मध्ये येऊन पोहोचलाय, परंतु इथून जर का हा सामना जिंकला तर फायनल मध्ये देखील पाहायला मिळेल. यॉर्कर लेन फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत. इथे जजमेंट अप्रतिम आणि इथे आता फलंदाज होईल बाद. अर्थातच भावेश त्यानं मैदानाच्या आतमध्ये अगदी कोराना धावा जमा केल्या होत्या, त्याला जावं लागेल आता डगआउट मध्ये. फलंदाज बाद. फटका दमदार होता, परंतु त्याहून दमदार कॅच इथे कंप्लीट केली आहे. फलंदाज बाद. अगदी भरपूर चांगली गोलंदाजी मॅडी सध्या करत असताना मैदानाच्या आतमध्ये अगदी मॅडी एक जिद्दी खेळाडू आहे. अगदी काल देखील मॅच आपण पाहिली, मॅच मध्ये होते परंतु कॅच ड्रॉप झाली, परंतु धोका अगदी हातांवर थोडीशी दुखापत आहे तरी देखील इथे चांगली गोलंदाजी मॅडीच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे देखील फटका फसलाय. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत, कोणत्याही प्रकारची चुका नाही आहेत आणि इथे आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक धक्का, लगातारचा हात दुसरा धक्का लागतोय टीम गावदेवी पोई संघाला. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर 6व्या क्रमांकावरती योगराज बोटेरे सरड आपण पाहतोय.
जे सातत्याने एक नामांकित पंच आहेत, परंतु आता सध्या तरी आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. स्कूप करण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसला. इथे विकेट हॅट्रिक होईल का? यस, डेफिनेटली याही मॅच मध्ये अर्थातच सेमी फायनल मध्ये देखील विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाते. आणखीन एक विकेटचा बदल. फलंदाज बाद योगीराज ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये गेले होते, अगदी त्याच पावलांना त्या मैदानाच्या बाहेर देखील जावं लागेल. फलंदाज बाद. सध्या तरी या ठिकाणी विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली आहे आणि या विकेट हॅट्रिक साठी नक्कीच निरामय हॉस्पिटल टिटवाला यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. खरं तर आमचे प्रवीणजी डॉक्टर संदीप पाटील आणि प्रवीणजी कांबळे साहेब यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आलंय. आम्ही दोन्ही मान्यवरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. जाऊयात माझ्या दिशेने. शेवटचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राइव्ह केले गेला आहे. दमदार फटका, परंतु एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. इथे नयन शेवटच्या मुवमेंटला बॅकअप, अगदी इथे पाहिलं तर बॅकअप दिलं आणि तिथे चांगली फिल्डिंग, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पाहता पाहता पहिला सत्र इथं कंप्लीट झाला आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना गावदेवी पोई संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या धावफलकावरती आणि 28 धावसंख्येचं टार्गेट मात्र दिनाचं काम या ठिकाणी केले गेले. ते म्हणजे जय मसोबा चिंचवडी संघाच्या समोर 18 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. चला ठिकाणी विकेट हॅट्रिक जे संपादित केली होती गोलंदाज मॅडी या आपण तुमच्यासाठी जे कॅश प्राइज आहे ते आपण इथे कलेक्ट करायचं आहे. खरं तर निरामय हॉस्पिटल टिटवालाचे खरं तर आमचे डॉक्टर अगदी संदीपजी पाटील आणि प्रवीणजी कांबळे साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या ठिकाणी नक्कीच आपण इथे कलेक्ट करायचं आहे आणि आम्ही आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करू, दोन्ही सरांना विनंती असेल सर आपल्या शुभ असे हे कॅश प्राइज द्यायचं आहे. या प्रवीण कांबळे सर आणि संदीप पाटील सर या आपण अगदी विकेट हॅट्रिक आणि त्यासाठी अगदी निरामय हॉस्पिटल टिटवाला यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाते. मॅडी यांना अप्रतिम कामगिरी, लगातार 3 विकेट आणि विकेट हॅट्रिक साठी एक कॅश प्राइज. अभिनंदन पुन्हा एकदा मॅडी. चला लगेच चिंचवली संघ आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला आपण व्यासपीठावरती एक
चला मॅच ऑन. सेमीफायनलचा हा थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकता चषक घोडसई 2026 हे पर्व 7वं पर्व आणि या ठिकाणी सेमीफायनलचा थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर एका बाजूला पाहिलं तर नुकताच बॅटिंग केलाय तो म्हणजेच गावदेवी पोई संघ. पहिल्या सत्रामध्ये 27 बनवल्या गेल्या आणि 28 धावा सिंगाचं टार्गेट मात्र दिनाचं काम मात्र चिंचवली संघाला दिलंय. आणि इथून आता जय मसोबा चिंचवली संघाला इथून 18 चेंडू मध्ये 28 धावा चेस करायच्या आहेत. अगदी या मॅच मध्ये आता या 28 धावा बनल्या जातील की रोखल्या जातील हे देखील पाहूया. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जिद्द जिकडे मेहनत दाखवतायत. जो कोणताही संघ जिंकणार तो सरळ मात्र टॉप 2 मध्ये अर्थातच मेगा फायनलचा तिकीट इथे बुक करेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. दोन्ही टीमला पुन्हा शुभेच्छा. पहिलाच बॉल वेगवान चेंडू सध्या तरी आपण पाहतायत भावेश. अगदी भावेशने मात्र पहिलाच बॉल काय वेगाने फेकलाय. नयन यांना मात्र बीट केले गेलं. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उचली मिळाली आहे आणि पहिलाच बॉल वरती इथून नयन या फलंदाजाला सध्या तरी थांबवलं गेलंय. पहिलाच बॉल डॉट. सध्या तरी शून्यातून सुरुवात मात्र हे दोन्ही संघ करतात. शून्यापासून 28 धावा बनवायच्या आहेत. तिथे बॅटची एज पॉइंटला खेळाडू होते. प्रयत्न भरपूर चांगले राहिलेत. प्रयत्न अति परमेश्वर. तिथे सनी होते. अगदी सनी यांच्या माध्यमातून त्याच दरम्यान आपण पाहतात खरं तर अंकारपाडाचे खरं तर रन मशीन जे सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये अंकरवाडा संघासाठी अगदी कोराना धावा जमा करतात ते आपले पाहतात. खरं तर सचिन दादा मगर त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. दादा वेलकम. एकता स्पोर्ट गोडसे आयोजित एकता चषकामध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जे सातत्याने अंकरपाडा संघासाठी नेहमीच त्यांचा अव्वल दर्जाचा मात्र कामगिरी असते ते अगदी या ठिकाणी आमचे सचिन दादा मगर त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. वेलकम. अगदी त्याच दरम्यान आमचे दोन्ही मान्यवर इथे आमच्यापासून रजा घेतात. आमचे दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खरं तर निरामय हॉस्पिटल हिटवाला खरं तर डॉक्टर आपण पाहतात खरं तर प्रवीणजी कांबळे साहेब आणि संदीपजी पाटील साहेब यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. अगदी आपण या स्पर्धेला भेट दिली आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया मागच्या दिशेने. तिथे सध्या तरी आता भावेश नावाचं वादळ आलाय. कारण की सुरुवातीच्या बॉल वरती सध्या तरी फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या तालावरती सध्या नाचवण्याचं काम केलंय. भावेशनं सध्या अप्रतिम कामगिरी केली आहे. सुरुवातीचे 3 बॉल आणि त्या 3ही बॉल वरती सध्या तरी फलंदाजाला थांबवलं गेलंय. भावेश विरुद्ध भावेश असं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. मॅच ऑन. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटची अगदी बॅट कट आणि तदनंतर इथे आपण पाहता सेलिब्रेशन. इथे कॅच कंप्लीट केली आहे. या मॅचचा महत्वाचा खेळाडू अर्थातच भावेश. त्याला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. पहिला दे धक्का टीम जय मसोबा चिंचवली संघाला. अगदी त्याच दरम्यान अविनाश मगर अगदी आपण पाहतात सध्या तरी मैदानाच्या बाहेर आहेत. परंतु त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. जर का त्यांनी कॅच कंप्लीट केली तर नितेश मगर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅच प्राइज आहे. अगदी संधी तर या ठिकाणी आहे परंतु संधीचं सोनं इथून केलं जाईल का हे देखील पाहूयात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे सध्या तरी पहिल्याच ओव्हर मध्ये भावेशनं काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या 5 बॉल मध्ये सध्या तरी फलंदाजांना थांबवलं गेलंय. शेवटचा बॉल स्ट्राइक वरती अनिल.
वेगवान चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह केला गेला, अगदी गॅप मध्ये गेले, डीप मध्ये आपण पाहतात लॉंग ऑफचा खेळाडू मात्र लॉंग ऑनला पोहोचतोय. भरपूर चांगली फिल्डिंग याही बॉल वरती मात्र मिळेल ती फक्त एकच सिंगल. काय गोलंदाजी पाहायला मिळाली, अगदी या षटकात अगदी P1 मध्ये गोलंदाजी करत असताना अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि महत्वाचा एक खेळाडू अर्थातच बाबेशला बाद केलं. अप्रतिम बॉलिंग स्पेल या ठिकाणी बाबेशने हाताळला आपल्या टीमसाठी. आता समीकरण इथं बदलेल, येणारे 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा मॅच ऑन. अगदी पूर्णपणे जे प्रेक्षक या मैदानावरती अवेलेबल आहेत, सर्व प्रेक्षकांना इथे दाखवण्याचं काम आमचे कॅमेरामॅन करत आहेत. कॅमेरामॅन यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सातत्याने जिथे प्रेक्षक तिथे कॅमेरा पोहोचवण्याचं काम मात्र सातत्याने केलं जात आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. तिथे समीकरण 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येकी ओव्हर मध्ये 13.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. स्पर्धा आपण पाहतात एकता स्पोर्ट्स गोट्स आयोजित एकता चषक 2026. यॉर्कर लेंथ वेगवान चेंडू, परंतु इथून सध्या तरी पहिल्याच बॉल वरती नयनला देखील अगदी अनिलला देखील थांबवलं जात आहे. पहिलाच बॉल डॉट, प्रत्येकी डॉट बॉल जर का मैदानाच्या आतमध्ये आला तर सध्या तरी जय मसोबा क्रिकेट संघ चिंचवली संघाला दबावात आणू शकतो, परंतु जर का प्रत्येकी धाबा आल्या तर पोळी संघ दबावामध्ये जाऊ शकतो. अगदी अप अँड डाऊन चढा उतार सातत्याने रंग बदलणारा आहे क्रिकेटचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला जय मसोबा चिंचवली संघ आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी पोई. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, हा देखील फटका दमदार, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. सध्या तरी चेंडूची वाट पाहत आहेत, बॉलला उचलफेक करतात, परंतु भरपूर चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा एक सिंगल. सध्या तरी भरपूर चांगली गोलंदाजी गावदेवी पोई संघाच्या माध्यमातून केली जाते. गावदेवी पोई संघाला अगदी सपोर्ट करण्यासाठी जबल मित्रमंडळी नरता गाव या ठिकाणी आलाय. सर्व गावकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत व जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन पाहतायत सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम. आपला एकता स्पोर्ट गोट्स आयोजित एकता चषकात आपलं मनपूर्वक स्वागत. सेमी फायनलचा थरार जो संघ जिंकणार तो सरळ मात्र मेगा फायनलचं तिकीट बुक करेल. फुल टॉस मात्र जोरदार अपील. अगदी या ठिकाणी पंच देखील सांगतायत की हा चेंडू लेग अगदी ऑफ स्टिकला मिस करतोय आणि तदनंतर याही बॉल वरती एक सिंगल. लेग बाईकच्या माध्यमातून ही धाव मिळते. सध्या तरी धावा येत आहेत, धावा कशा येऊ द्यात या महत्वाच्या आहेत टीम चिंचवली संघासाठी. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 4 या धाव फलकावरती. अगदी स्क्रीनवरती आमचे करणजी मगर यांना आपण पाहतोय, अगदी त्यांना दाखवण्याचं काम आमचे कॅमेरामॅन करतायत. करणजी मगर सातत्याने या स्पर्धेत त्यांची अफाट मेहनत आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. फुल लेनचा बॉल होता इथे, अगदी मी तर म्हणेन संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु अनिल अगदी ज्यांना आज चांगली बॅटिंग केली परंतु फुल टॉस बॉल. आता या मॅच मध्ये मी तर म्हणेन बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये. याही बॉल वरती एक सिंगल. सध्या तरी जय मसोबा चिंचवली संघावरती दबाव ठेवण्याचं काम गावदेवी पोई संघ करतोय. पहिल्या षटकात काय गोलंदाजी झाली आहे, गोलंदाजी करत असताना भावेश यांच्या माध्यमातून व तदनंतर आता दीपक देखील अप्रतिम स्पेल या ठिकाणी हाताळतोय. समीकरण बदलतंय. येणारे 8 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज. या षटकातील हे जे शेवटचे 2 चेंडू आहेत ना हे भरपूर महत्वाचे आहेत, निर्णायक चेंडू आहेत. वेगवान चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेन वॉट बॉल, परंतु बॉल जाईल सरळ फाईन लेग क्षेत्रात, अगदी लॉंग लेग क्षेत्रात. तिथे आपण पाहिलं तर एकच धाव, परंतु इथे सध्या तरी चुका पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एक चूक तुम्हाला मैदानाच्या बाहेर देखील काढू शकते. फिल्डिंग चांगली झाली होती परंतु थ्रो फेकी थोडीशी खराब. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. 8 धावा मात्र धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता येणारे समीकरण 7 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. 7-20 समीकरण
सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु या षटकातील शेवटचा बॉल या जर का बॉल वरती एखादा मोठा फटका आला तर मॅच पुन्हा एकदा बॅलन्स बनवू शकते. समोर दोन्ही सेट झालेले बॅटर आहेत, दोन्ही फलंदाजांनी 4-4 बॉल खेळलेत. अनिल आणि नयन. मॅच ऑन साइड ला उडवलाय फटका, इथे दमदार बॉलला पाठवलाय सरळ सीमा पार, परंतु इथे शेवटच्या मुवमेंटला अनबिलिव्हेबल कॅच. असं वाटलं होतं की बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर, परंतु तदनंतर तिथे तेजस होते आणि काय कॅच इथे कंप्लीट केली आहे. ही कॅच होती की मॅच मात्र येणारा काळ आणि वेळ सांगून जाईल. अनबिलिव्हेबल कॅच. फलंदाज बाद. अनिल बॅक टू द पॅव्हिलियन. टीमची टोटल मात्र 8 धाबा. आता इथून येणारे 6 चेंडू आणि 20 धाबा संख्येची गरज. खरं तर स्पर्धा आपण पाहिली तर एकता स्पोर्ट्स गोडसे अगदी हे नाव नक्की सर्वांनी लक्षात ठेवा. सातत्यानं ही स्पर्धा नेहमीच अगदी मैदानाच्या आतमध्ये नयन आहेत. जर का नयनने हा सामना जिंकवला तर नयनसाठी मात्र नितीन मोरे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खरं तर स्पर्धा देखील दमदार. एकता स्पोर्ट्स गोडसे हे नाव सर्वांनी लक्षात ठेवा. सातत्याने ही स्पर्धा मात्र सातत्याने पाहायला मिळते. याही वर्षी मात्र ही स्पर्धा आता अगदी जबल हे 7वं पर्व आहे. मात्र पुढच्याही वर्षी ही स्पर्धा सातत्याने पाहायला मिळेल, परंतु याही वर्षी काही आयोजन आणि नियोजन केले गेले आहे. अप्रतिम या ठिकाणी सामने पाहायला मिळतात. 6 बॉल आणि 20 धावा संख्येची गरज. इथे गॅपचा सिलेक्शन, बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये खेळाडू पोहोचतात. भरपूर चांगली फिल्डिंग सनी होते त्या ठिकाणी आणि तेवढी चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला हा ऍक्युरेट थ्रो. परंतु याही बॉलवरती 2 धाबा. सध्या तरी प्रत्येकी बॉलवरती प्रत्येक खेळाडूचे हृदय मात्र धड होते. सध्या तरी हार्ट बीट मी तर म्हणेन वेगाने धावत चालली आहे. 5 बॉल 18 ची गरज. एखादा मोठा फटका आला तर सामना पुन्हा एकदा बनवू शकतोय तो म्हणजे जय महोत्सवा चिंचवली संघासाठी. 5 बॉल आणि 18 धाबा संख्येची गरज. जोपर्यंत नयन आहे तोपर्यंत चिंचवली संघ मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. मॅच ऑन. यॉर्कर लेन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे जयेश बॉलला अडवतोय. कमबॅकिंग केलं गेलं. खरं तर पहिल्याच ओव्हर पासून मी तर म्हणेन फलंदाजांना थांबवलं आणि याही षटकात मात्र जयेश काय गोलंदाजी करतोय. यॉर्कर लेंथ आणि इथून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं जात आहे. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट बॉल. आता 4 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल हे देखील पाहूयात. ऑन साइड ला उडवलाय फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू सनी, परंतु तिथे कॅच ड्रॉप या ठिकाणी केली जाते. कॅच कुणाची ड्रॉप झाली आहे. नयन त्यांच्यामध्ये क्षमता आहे, तो सामना फिनिश करू शकतोय. 3 बॉल आणि आता 18 धाबा संख्येची गरज. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार येतील का हे देखील पाहूयात. प्रत्येकी बॉल वरती आता मॅचचं गणित मात्र लपलेलं आहे. प्रत्येकी बॉल वरती आता षटकार येणं अनिवार्य राहील जर का सामना जय महोत्सवा चिंचवली संघाला जिंकायचा असेल तर. अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी गावदेवी पोई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकात भावेश, दुसऱ्या षटकात दीपक आणि आता या तिसऱ्याही षटकात मात्र जयेश काय गोलंदाजी करतायत. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता सदर तरी कोणी जिंको परंतु या ठिकाणी एकता स्पोर्ट्स गोडसे साथ विजय असेल, परंतु इथे देखील आपण पाहता पंचांकडे लाऊड अपील केली जाते आणि इथे फलंदाज बाद. सामना मित्र जबल पूर्णपणे गावदेवी पोई संघाच्या बाजूने फलंदाज बाद.
जबल जबल 99% मी तर म्हणे आता गावदेवी पोई संघानं अगदी फायनलचा तिकीट बुक केलाय. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये, जोपर्यंत शेवटची धाव चेस केली जात नाहीये, तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं फार कठीण आहे. इथे देखील सरळ हा चेंडू मात्र यष्टांवरती फर्निचर डिस्ट्रॉय. इथे विकेटचा पतन, फलंदाज करण बॅक टू द पॅव्हिलियन, फलंदाज बाद. अप्रतिम अशी स्पर्धा, दर्जेदार आयोजन. मात्र आज दिवस क्रमांक 2 अप्रतिम देखील सामने पाहायला मिळाले. एकता स्पोर्ट्स गोडसई आयोजित एकता चषक 2026 हे पर्व मात्र अप्रतिम आयोजन नियोजन सर्वच ग्रामस्थ मंडळ व सर्वच आमचे आयोजन करते, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू, कारण की अप्रतिम अशी स्पर्धा सातत्याने मात्र सर्वांची अफाट मेहनत मागील 2 दिवसामध्ये पाहायला मिळाली आणि आज देखील अप्रतिम मेहनत. शेवटचा एक बॉल, इथे देखील त्रिफळा उद्ध्वस्त, विकेट, हॅट्रिक आणि इथे सामना जिंकलाय म्हणजे गावदेवी पोई संघानं. अभिनंदन बॉईज. परंतु हार्ड लक टीम जय मसोबा चिंचवली संघ आणि सरळ मेगा फायनलचं तिकीट या ठिकाणी बुक केलंय तो म्हणजे गावदेवी पोई संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आपण व्यासपीठावरती मान सन्मान करूयात. खरं तर अगदी कालच्या दिवसात देखील आणि आजच्याही दिवसात मात्र त्यांनी आपला आवाज मात्र या स्पर्धेत दिला. खरं तर आमचे साथी समालोचक अनुज मोरे वाईस ऑफ बदलापूर शिरगाव त्यांचा आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान. आम्ही आमच्या स्पर्धेचे आयोजक आपण मदत करत तर दिनेशजी मगर साहेब त्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. अप्रतिम शब्दफेकी व त्यानंतर सुंदर गोड आवाज मात्र अनुज मोरे सरांचा त्यांचा इथे मान सन्मान केला जात आहे. खर तर यंगस्टर आणि टॅलेंटेड मात्र या ठिकाणी समालोचक आहेत. सातत्याने प्रत्येक परिसरामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतोय. अनुज मोरे सर यांचा या ठिकाणी आपण हा मान सन्मान मात्र कंप्लीट केला. त्यांचा आपण करूयात मनोपूर्वक आभार व्यक्त आणि जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. यस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्याने सुरुवातीला बॅटिंग करत असताना तब्बल 15 धाबा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या आणि महत्वाचा विकेट ज्याने आपल्या नावावरती केला अर्थातच भावेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.